मी शरीत आलतो, खूप मजा आलती. शेवट होणार आहे. सगळा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. छत्रपती श्री संभाजी महाराज की तर नारळ फोडलेला आहे. हॉटेलचं नाव आहे. तर बघूया आपण काय भेटते खायला. अरे अण्णा, इडली खाएंगे ना. इडली वडावर मराठी सांगू शकता तुम्ही राव. अरे मराठी ब्लॉग आहे आपला. ऑप्शन आहे ते आपल्याकडे. इडली वडा इडली वडा नसते, व्हरायटी पण सांगतो कशी व्हरायटी आहे. लवकर उठून सगळेजण आणि बघणार आहेत घाटात सगळे. क्वांटिटी सांगायची. नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे. आम्ही वाट बघतोय नाश्त्याची. तर आम्ही त्याचं तुम्हाला रिव्ह्यू देऊया. इसका सेट तो इससे भी बड़ा तोतला. तर अपडेट मध्ये राहा. पण आलतो आपण इथं आणि मागल्या वर्षी खूपच दुःख होते बरं का. जरा आईश वाटेल मोठ्याने मोठ्याने बोला. मोठ्याने ओके. तर मागल्या वर्षी पण आलतो आपण इथं या पॉइंटला. खूप मजा आलती तेव्हा. फक्त ह्यावेळेस जरा नवीन कार्यकर्ते आणलेत, त्यांना धबधबा बघायची खूप इच्छा आहे. तर लिंगमाळा वॉटरफॉल हा महाबळेश्वर मधला सर्वात उंच धबधबा आणि महाराष्ट्रातला 3रा का 4था क्रमांक आहे. तो धबधबा तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही. तर तुम्ही बघितल्यानंतर म्हणणार काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. तर तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. तर एक महत्वाचा विषय. तर आपल्या सोबत कराडचे भाजी मार्केट किंग, भाजी मार्केट मध्ये धबधबा असलेले. महाबळेश्वर मधला धबधबा वेगळा आणि कराड मधल्या भाजी मार्केटचा धबधबा वेगळा. तर तो धबधबा आपल्या सुमित अतुल शिंदे, नाम तो नहीं सुना होगा पर नाम बहुत बड़ा है. एक बार गूगल कर दीजिए, नहीं आएगा. पर आज हमको आप दिखाएंगे ये शख्स. तर पहिल्या स्पॉटला आम्ही आलोय. मजा आया. पहिला स्पॉट आहे लिंग. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. हा मिनी वॉटरफॉल. तर तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर निसर्गरम्य वॉटरफॉल आहे हा. काय ते पाणी. तुम्हाला काय वाटतं आता? तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटतंय? काय वाटतंय? काही मध्ये येते काय? बांधून घ्या तुमच्या याला. तुम्हाला काय बोटिंग करायचं वाटलं? बोटिंग तर करायची खूप इच्छा झाली. बोट जरा छोटे लहान आहेत. तर बघूयात आता त्यांनी परमिशन तर करूयात बोटिंग. जर बोटिंग झालं तर तुम्हाला ब्लॉग येणार. 100% दाखवणार काय असते बोटिंग. क्लास बोटिंग आहे, क्लास. थांबा जरा, बोटिंगला जातो आता. तर इथं बोटिंगचा विषय चाललाय. आता काय होतंय तुम्हाला दाखवतो. बोटिंग कोण कोण करणार आहे ते सगळ्यांचीच इच्छा आहे. पण बोटिंगचा जरा एक इश्यू झालाय, त्यामुळे जरा बघतो तो सॉल्व्ह झालं तर नक्कीच तुम्हाला बोटिंग दिसेल. हे बॉईज, सगळ्या वेळ जर तुम्ही हिथंच लावत असणार तर आपल्याला बाकीचे स्पॉट पण फिरायचे. बॉईज काय असतं बॉईज? पोरग रे पोरग. वी आर शूटिंग सम व्लॉग. Can you give us review about this place? Very beautiful place, full of nature, bird sounds. When you go to the falls, please go slowly and silently. No talking each another. If you are talking loudly, you will not hear any nature voice. Okay. You like this Enjoy. place? You Yes. like this place? Yes, it's very near. Oh, thank you. जय महाराष्ट्र. Have covered till So now. we have got one Sorry, foreigner my English is from not so good. USA. No problem. मी पण बोलणार आहे. तो हे गाइस, तो हमें अभी मिले थे फॉरेनर. तो उन्होंने बहुत ज्ञान दिया हमें इंग्लिश में. तो हमें तो बहुत कुछ समझ नहीं आया और इतना टाइम भी नहीं था ट्रांसलेट करने के लिए. पर देखते हैं अभी कुछ 1-2 शब्द याद है. कृष्ण अच्छा हाँ. कुछ बोला होगा. हाँ, कुछ तो बोल रहे थे इंग्लिश में. अभी क्या है, हम ट्रांसलेट भी नहीं कर पाए, इधर नेटवर्क नहीं है. पण जे बोलले होते ते चांगलेच बोलले होते. ती हे बोलत होते की त्या स्पॉटवर गेल्यावर कालवा करू नका जास्त आणि शांतपणे ऐका. कालवा होणार, पोरं नाही ऐकणार. पोरं नाही ऐकणार. शेवट आहे. तर आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहे आणि दुसऱ्या स्पॉटचं नाव आहे वेना लेक. तर तुम्ही बघू शकता की इथं हॉर्स रायडिंग साठी पण खूप काही स्पोर्ट्स आहेत. तर या हॉर्सचं नाव विराट 18 आहे. तर हे विराट कोहलीचे जास्त फॅन्स आहे असं वाटतंय.
तर हा वेनालेकचा एंट्री पॉईंट आहे. तुम्ही बघू शकताय एंट्री पॉईंट एकदम मस्त मध्ये एंट्री पॉईंट आहे हा. तर पुढं असला भारी व्ह्यू आहे ना, तुम्हाला दाखवतो. तर हा वेनालेकचा एंट्री पॉईंट आहे, तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही हा पुढचा व्ह्यू बघू शकताय, एकदम मस्त असा व्ह्यू आहे. बोल सांगा. किंग रॉनी 82 तर तुमचे फॉलोअर्स किती आहे तुमचे? 35K विथ 0 फॉलोइंग. आणि हॉर्सचं नाव काय तुमच्या? रॉनी. तर तुम्ही बघू शकताय रॉने ह्याचं 35,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला. तुम्ही पण जाऊन फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. तर व्ह्यू तुम्ही बघू शकता, असं खूप निसर्गरम्य व्ह्यू आहे, खूप छान आणि स्वच्छ पाणी आहे. तर बोटिंगसाठी 7 लोकच अलाउड आहे फक्त. तर 2 लोकांना बाहेर बसावं लागणार आहे. तर ते बघू आम्ही 2 लोक कोण बाहेर बसणार आहे. तर आपली ही पहिली टीम आहे आणि दुसरी टीम आता इथं सज्ज होते. तर हे दुसऱ्या टीमचे नेतृत्व भावेश करतात. तो गाइस हम आए अभी ब्रिज क्रॉस करने वाले हैं. हम अभी वो नवले ब्रिज हम क्रॉस करने वाले हैं. देखते हैं क्या होता है. अभी बदक हमारा थकता है क्या, ब्रिज को देखना पड़ेगा अभी. तर ही हमारे पायलट आहे. ब्रिज के बीचों बीच डालो. पायलट क्रिश पायलट ब्रिज के बीच में डालो. ओके. ब्रिज के बीच में डालो. तो गाइस हम ब्रिज के काफी नजदीक आए हैं. अभी हम ब्रिज क्रॉस करने वाले हैं. क्रिश ब्रिज के बीच. हे नाही वरनं सटणार, हे वरनं सटणार नको. हे खरोखर जाईल बरं का, पण मागे यायचं नाही. फिरवा फिरवा फिरवा, हे फिरवा फिरवा. हे नाही जाणार, वर सटणार आहे. एकदा उभा राहून बघ की. अरे सटणार आहे. अरे भाव्या सटणार आहे. नाही थकत रे. हे थटणार आहे, थटणार आहे. अरे थटणार आहे भाव्या. हे नको नको नको, फिरवा फिरवा फिरवा. नाही नाही नाही, अरे थटणार आहे भाव्या. अरे भाव्या थटणार आहे. अरे थटणार आहे, तू बस खाली. तुला नको नको, फिरवा फिरवा फिरवा. मोबाईल आहे माझा, मला माझी फटका. ये देखो गाइस ये अभी हगर जवळ झाला. नाही थकत रे भावा. थटणार आहे, थटणार आहे, 100% थटणार आहे भावा. नाही थकत भाई. 100% थटणार आहे. चेष्टा करू नका क्रिश भावा. नाही क्रिश जाऊ दे भावा. मेरे को 20 साल का तजुर्बा है महाबळेश्वर का. क्रिश भावा मला तजुर्बा है. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. ऑल शपथ. तो गाइस हम ब्रिज के बाई शपथ. अँगल केवढा राहिला होता भावा, केवढा अँगल राहिला होता. संपला विषय. जाऊ बाईस. भावेश दादांची कृपा, त्यांच्यावर विश्वास होता. 22 दादा असला. ब्रो एक्सपिरियन्स. आयुष्यात काहीतरी बरोबर केलं. 3-4 बार आगे गए महाबळेश्वर को, इसलिए मेरे इधर पहिली बार बैठे, इधर पर पहिला इधर इसलिए आया. 1-2 बार बैठा था लेकिन इधर काम नहीं आया था. संपला विषय. आयुष पाटील चपलाच्या दुकानावर आलाय आणि वडापाव मागतोय तिथं, बघू शकता तुम्ही. चप्पल कुणाला पाहिजे असेल तर महाबळेश्वर मध्ये या आणि पैसे घेऊन या. तर काय हो मग पुढं काय नाही, असं केले दगडासोबत इंग्लिश मध्ये लिहिले सगळं आणि तिथनं 30 मीटर ती गेली पण काहीतरी बघण्यासारखं आहे ना. बघण्यासारखं काय नाही, नका जाऊ. तुमचं नाव काय तिथं? नका. ह्यो पिल्लू, तो नॉडी, ह्यो पिकाचू आणि त्यो आहे ना त्यो विनोद पोरगा तमिळवाला. श्रवणला आणलेलं नाही गॅस. तर आता म्हणतोय जरा नाश्ता करावा, तर सगळी नाश्त्याला बसलेत. गणेशला जरा जास्तच भूक लागली. तिकडं वेटर थांबला आमचा. 9 जण आहे का? आयुष ऑर्डर ये रे. तर तुम्हाला दाखवतो काय मेन्यू. इकडे तर लयच भूक लागली. तर भावांनो, आपण आले महाबळेश्वर मंदिर शिवगंगेचं दर्शन घ्यायला. तर दर्शन बोल. तर आपण आले महाबळेश्वर मंदिराला शिवगंगेचं दर्शन घ्यायला. बघू शकता आपण. मुखदर्शन घेऊ आपण.
भावांनो, आपण आता दर्शनच्या लाईन मध्ये थांबलोय कारण की डायरेक्ट दर्शनसाठी खूप मोठी रांग आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठी रांग आहे. महाबळेश्वर देवाचं दर्शन चांगलं झालं आपल्याला. आता आपण निघाले पंचगंगाला. आज नद्यांचा उगम होतो तिकडे निघाले. तर बघा आता तुम्ही पुढच्या ब्लॉक मध्ये मंदिर बघा. तिथं 5 मिनिटांचा उगम झालाय. नाही काय अजून घेतली. तर 5 मिनिटाचा उगम झालेला तर तुम्ही बघू शकताय. हे तुम्हाला कोणी सापडणार नाही जास्त युट्यूबवर. आम्ही रिस्क घेत आहे खूप, आम्ही रिस्क घेत आहे व्हिडिओ काढायला फक्त तुमच्यासाठी काय. फक्त तुमच्यासाठी, आपल्या फॉलोअर्ससाठी. हे बघ बघ देवाचे गायत्री तिथे कृष्ण गाईस, तर तुम्ही बघू शकता कृष्णा नदी पण आपली इथे. तर आम्ही आलोय प्रतापगडाला. तर तुम्हाला तर माहितीच आहे इथे कुठला विषय घडलाय, काय इतिहास आहे प्रतापगडाचं. तर आम्ही सध्या त्या कमानीवर आहे, म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. तर आम्ही तुम्ही बघू शकताय प्रतापगडच्या पायथ्याशी आता आम्ही पोहोचलोय. तरी कमान आहे आणि शिवाजी महाराजांचा ध्वज तिथं फडकतोय आणि यो भावेश आहे. लहानपणी आलो तेव्हा चालू होतं. आता तर कुठं मोठं झालं बरं का तर ह्याला मित्रांनो, तर ह्याला वाटतं यो मोठं झालंय अजून. भाऊ आता लय फालतू गिरवायला लागली. बस. ह्याला ती फालतूगिरी वाटते, पण हा अजून पण लहानच आहे. आम्ही त्याचा तिकडे तिकडे जाऊ. हाईटला सनसेट बघूया. येतात चला खाली. आत्ता जस्टच आम्ही पोहोचलोय प्रतापगडवर. एका 10 मिनिटाच्या फास्ट ट्रेकिंग मध्येच आपण पोहोचलेलो आहोत. आणि पुढे बघू शकता व्ह्यू. आणि वर तर गेल्यावर अजून खतरनाक व्ह्यू आहे. फक्त 5 मिनिटं थांबा, वरचा व्ह्यू दाखवतो. सनसेट देख सकते हैं आप, बहुत बढ़िया नजारा है यहाँ पे. फोटो काढायला पाहिजे. काय उलटी आली गेली ना सगळी. टेस्ट केले रे फक्त त्यांनी तिथं. जराशी टेस्ट केली त्यांनी 2-3 थेंब. म्हणलं चांगली त्याला काजू मसाल्याचा टेस्ट आलो. काजू भावाचं पनीर परत यायला लागलं. पाडी Not knowing what it was. प्रेमभंग झालेला माणूस हो का. प्रेमभंगी झाला, कच्ची झालेला माणूस.
तर संध्याकाळचा विषय, आम्ही साऊंड घेऊन चाललोय, गणेश आणि मी खाली. आता आमचं नियोजन आहे गाणी बिणी लावून मस्तपैकी नाचायचं. आता बघू आता कसं होतंय. जर झालं सक्सेस तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. तर संध्याकाळचं नियोजन चाललंय. आता इथं लाकूड तोडायचा प्रयत्न चाललाय आयुष पाटीलचा. आयुष पाटील तर काय बघा काय करायला लागला येण्यागत. तर आता नाही चल चल घे. अजून बारीक करायचं. नाही चल आयुष घे. आयुष क्रिश. तर गाईज करते व्हिडिओ. तर गाईज आम्ही शेकोटीसाठी लाकड तयार केलेले आहेत आणि भावेशने असं खूप छान पद्धतीने मोठा लाकूड असं तोडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आमची शेकोटी तयार झालेली आहे. जस्ट एक आग लावायची गरज आहे, तर आम्ही बोलवणार आहे, माहिती नाही पण अगोदर गाईज आग लावणार कार्यकर्ता. काय चाललंय तुमचं इथं आज? तर मंडळी मी तुम्हाला सांगतो बरं का, लय म्हणजे भुका लागलेल्या पोरांना. तर आम्ही कुठनं मॅगीची बार्गेनिंग करून आणली. तो माणूस आम्हाला 10 रुपयाला देत होता, आम्ही 8 रुपयाने आणली आणि एवढे सारे मॅगीचे पुढे आणले 27 आणि 27 मॅगीचे पुढे आणले. आणि काकूंना विचारलं, काकूंनी अलाव केला आम्हाला बनवायला. तर सध्या आम्ही मॅगीच बनवतो आणि आम्ही तिकडे बोन फायरची तयारी पण केली आहे. तोपर्यंत बोन फायर तयार होतील, तोपर्यंत मॅगी तयार होऊन जाईल.